फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात तुम्हाला हा तुमचा मच्छीमार मंत्री हा निश्चितपणे देईल, हा विश्वास तुम्हाला मी इथून देऊन जातोय. तिथे शेती असेल, तुम्हाला मच्छी मार्केट पाहिजे असेल, रोजची सुरक्षेमध्ये होणारा कुठला अन्याय असेल, कुठलाही प्रश्न आता विचार करा. तुम्ही दुसरा विचारायचा नगरसेवक निवडून दिला जे आता तुम्हाला बोलू शकणार का? मला फोन करून बोलणार काही मी त्याला काय काय खाणार का? जेव्हा एका तुझ्या फोन लावला तुझ्या दुसऱ्याला फोन. पण नेता साहेबांचा आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगरसेवक इथे निवडून दिला, तो माझ्याकडे हक्कानी मंत्रालयामध्ये येऊ शकतो, हक्कानी आमच्या मेहता साहेबांकडे जाऊ शकतो आणि सांगू शकतो ते नितेश राणेला परत तिथे पाठवा, आमच्या मच्छीमारांसाठी अजून 2 पेटी बांधायचे, हे हक्कानी तुम्हाला सांगू शकतो. हक्कानी सांगू आणि सगळ्या बाजूने तुम्ही विचार तुम्ही आपल्याला कोणी समाज म्हणून मच्छीमार बांधव म्हणून तुम्हाला विकास आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करायलाच नाही. हा एका बाजूने विकास होत असताना तुम्ही हा तुमच्या हक्काची जमीन जी आता कोळीवाड्यांचा प्रश्न सोडून गावकऱ्यांचा प्रश्न सोडून आम्ही जेव्हा तुमच्या नावाने तुमचं घरी करून देऊ तेव्हा ते तुमच्याच नावाने झाली पाहिजे. नाहीतर कागदावर आमचे कोळी बांधव दिसतील आणि घरामध्ये राहणार कोणतरी अब्दुल दिसेल, असं होता कामा नाही. असं कोण होता कामा नाही. बरोबर आहे ते? जय श्रीराम, जय श्रीराम. या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्षात आमचं सरकार हिंदुत्वाचे विचाराचं सरकार आहे, कोळी समाजाची काळजी घेणारं सरकार आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन चाललेले लोक आहोत. पण आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात अगर कोणी वागणारा नाही बघितलं ना, तो काय 2 पायावर शुक्रवारी लेटर वरती करणार नाही, एवढी काळजी घेणारच ना, एवढी पण काळजी घ्यायची. त्या बाबतीमध्ये निश्चित करा तुम्ही फक्त यावेळी माझ्यासाठी माझ्या शब्दाखाली तुमच्या घराचा भाऊ मित्र मुलगा म्हणून तुमच्या घराचा मुलगा मित्र भाऊ आज मंत्रालयामध्ये मंत्री आणि बंदर मंत्री म्हणून तिथे बसलाय, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून एकदा आमच्या मेहता साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि कमळचे माझे इथे सगळे नगरसेवक मला तुम्ही निवडून द्या आणि 16 तारखेनंतर माझ्या खात्यावर जबाबदारी टाका. हा विश्वास तुमच्याकडून मागण्यासाठी मी इथे आलेलो, विश्वास मागण्यासाठी आलो. आणि एवढंच तुम्हाला सांगा, हे सगळे प्रश्न बघा आम्ही इथे लिहून आणलेले आहे, लिहून आणलेले आधी काही इथं बोलून ठेवलेलं आहे. कोण आता तुमच्यासाठी करू शकतो सांगा तुम्ही मला. एकदा मेहता साहेबांनी विनंती केली, आल्याकडे काय पुढे मंत्रालय येते, आल्याकडे मंत्री तुमच्यासाठी हा विचार करून तुम्ही येणाऱ्या 15-16 तारखेला मीरा भाईंदरचा महापालिकेची सत्ता बदलत असताना आमचा जो महापौर वस्तू दळवळी बांधून ठेवलेला तो काय बदलणार नाही, तो काही बदलणार नाही. ऑलरेडी तिथं बसवलेलं आहे, फक्त गव्हर्नमेंटची करायची आहे. उंची बंद करून ठेवली आहे, कमळ लागलेला आहे, फक्त व्यक्तिवाद पाहिजे आहे. तो पण हिंदुत्वादी विचारांना बसवणार आहे हे मला विश्वासाने पाहिजे. हे पाहिजे आमच्या इथे 2 कोटी गाडी वगैरे चालत नाही. तुम्ही त्या प्रवाहामध्ये आले पाहिजे, तुम्ही आमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा मेहता साहेब आमच्या मीरा भाईंदरचा विकास करत असताना आमचा उत्तर हा भाग कुठे मागे राहता कामा नये ही ठीक आणि ठिकाणीपणाने शपथ तुम्ही या निमित्ताने घेतलं पाहिजे. तुम्ही पण निर्धार केला पाहिजे की आता बस झालं, आता आम्ही मागे राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आमच्या उत्तम विभागाला, उत्तम या पूर्ण भागाला आम्ही उत्तम करून टाकू ही शपथ तुम्ही या निमित्ताने ते घेऊन परत केलं पाहिजे. एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो. हा पहिला डोस केलाय, दुसरा गैरसाहेबांचा महिन्याचा परत बोलवा काय हरकत माझ्याकडे एकदा विनंती करतो, कधीतरी न्यायालयामध्ये पण बोलवा, तिथे मजा आहे भाषण द्यायला, तिथे मजा येत आपलेच लोक आहे. तर खरा देखील तमाशा करणे में जो मजा आहे ना ते करा. म्हणून परत एकदा आमच्या मेहता साहेबांचे मी आभार मानतो. तुमच्या मान देऊन आणि आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्याचे तडफदार युवा मंत्री नितेश राणे जी आज आपल्यामध्ये आले, त्यांचं जोरात आपण ताली वाजवून स्वागत करूया. त्या निमित्ताने मंदार पाटील साहेब, वाजपेयीजी
बुटकीजी, सुनील कांबळेजी, हैरत भोजी, श्रीवर्धनजी, आमचे कोमलजी, जे सर्व आमचे मॅलकमजी, मी सर्व आणि पत्रकार बंधू, मी सर्वप्रथम मंत्री महोदयांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की कोळी लोकांची समस्या जाणण्यासाठी, मच्छीमारांची समस्या जाणण्यासाठी आपण या ठिकाणी आले. आपला व्यस्त कार्यक्रम त्या सर्व, परंतु आपली अनेकदा मला मंत्री महोदयांनी समोरून फोन केला कधी यायचं, मिस कॉल केला की सकाळी फोन केला कधी यायचं सांगा. तर त्यांची सुद्धा इच्छा होती की जे काही आपले प्रश्न असतील ते जाणून घेऊन आपण सोडवायला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी आपले प्रश्न मांडले मंत्री महोदय त्याचं उत्तर देतील, परंतु काही प्रश्न आपण जे मांडले CTS सर्वे संदर्भात आपण सर्वांना माहित आहे की काही वेळा आपण घाई करतो, विषय आपण समजत नाही, नंतर त्याचं नुकसान आपल्याला होतो. आणि जे कोणी या उत्तरला नेतृत्व केलं दरवेळी आपली फसवणूक केली, आपल्याला दिशाहीन केलं. उत्तर घनकचरा प्रकल्प ज्याची आपण वारंवार तक्रार करतो, हे कधी चिंतन केलं पाहिजे की हा आणलं कोणी? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकारने हा प्रकल्प या ठिकाणी आणलं. आम्ही वारंवार बोलत राहिलो तरी उत्तरकरांनी मतं त्यांना दिली आणि तक्रार आमच्याकडे केली. दर इलेक्शनला मी येतो, मतं आपण त्यांना देतो आणि तक्रार आमच्याकडे करतात. तरी हा उत्तर आपला भाग आहे, आमचं कर्तव्य आहे. आम्हाला जे जे उत्तरकरांसाठी करता येईल, या कोळी बांधवांसाठी करता येईल ते नेहमी आम्ही करत असतो. पहिला आपली फसवणूक त्यासाठी, त्यानंतर CTS सर्वे पूर्ण मीरा भाईंदरमध्ये 2008ला आपण सुरुवात केली. त्यावेळी मी महापौर म्हणून पदावर होतो, मला चांगलं माहित आहे. परंतु त्यावेळी आपल्या लोकांना कोणी काही सांगितलं, आपण ते सर्वे करून दिलेलं आहे त्यांना. आपल्याला वाटलं आपली गरज काढते की काय, पण जे कोणी तुम्हाला अशा दिशाने केलं त्याच्यापासून आता तरी आपण सावध राहिलं पाहिजे. तरी जे उत्तरकरांची मागणी आहे, मी आपल्याला विश्वास देतो याच येणाऱ्या वर्षाला 2026 मध्ये CTS सर्वे करणार आणि तुम्हाला सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील असं मी आपल्या सर्वांना गवाही देतो. मी आमच्या महसूल मंत्री एकदम तडफदार मंत्री आहे, कुठलाही विषय असेल तर एका मिनिटात निर्णय घेता असे आमचे बावनकुळे साहेब, त्यांच्याशी स्वतः चर्चा करून येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये कसं आपल्याला CTS सर्वे परत चालू करून आपल्या सर्वांची नोंद घेता येईल. गावठण असतील, गावठणचा बाहेरच्या परिसर असतील त्याची सुद्धा आपण CTS सर्वे करून सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड असतील, दाखले असतील देण्याचा आम्ही नक्कीच आपल्याला प्रयत्न करू आणि आश्वासन देतो की आम्ही हे परत सुरू करून राहणार. कारण की मीरा भाईंदरला आता जवळपास आमचं CTS सर्वे संपलेला आहे. एक उत्तर आणि काही भाग राहिलेला आहे, ते पण करायलाच पाहिजे. तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. CTS सर्वे मध्ये कोणाचाही हक्क जात नाही, कोणाच्या घरावर कोणी काय बघत नाही, कोणी घर तोडत नाही. त्याला आपण सहकार्य करा, नक्कीच CTS सर्वे केले जाईल अशा प्रकारचं आश्वासन मी करतो. आणि आपण सर्वांना हीच विनंती आहे की मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाची आपल्या आशीर्वादाने सत्ता दरवेळी येते. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, केंद्रात भारतीय जनता पक्ष आहे, मीरा भाईंदर भारतीय जनता पक्ष आहे. यावेळी आपण उत्तरला सुद्धा भारतीय जनता पक्ष द्या, म्हणजे ट्रिपल इंजिनचे सरकार चालेल. नाहीतर आम्ही काय चांगला विचार करतो पण ते आपली स्थानिक लोक कधी काम करू देत नाही, हे कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आज मीरा भाईंदर एवढा प्रगतिशील झाला, एकदा तुम्ही आम्हाला संधी दिली. आज बघा आपण त्या सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पासून इथपर्यंत हे सिमेंट रोड कोणी केला असेल तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार असताना आम्ही तो अख्खा सिमेंट रोड केला. आज काँक्रीट रोड आपण विदाऊट खड्ड्याचा रोड म्हणतो, हे कोणी दिलं असेल तर माझं सरकारने दिलं. ही वस्तुस्थिती आहे. रोड आम्ही मोठे केले की तुम्हाला त्रास होता कामा नाही. आम्हाला जे जे कामं आपण सांगितली आम्ही नेहमी करून दिली. आज मला संपूर्ण विश्वास आहे की नितीश राणे साहेब जे शब्द देतील त्यांचा पाठपुरावा करून ते सर्व कामं आम्ही जमिनीवर उतरू. जेटीचा विषय असेल, मार्केटचा विषय असेल की अजून कुठलाही विषय असेल, या सर्वांना पण एकदा तुम्ही तरी विचार करा आणि ती संधी द्यायला पाहिजे. कारण एकाच पक्षाची सगळी लोक असतात की काम फटाफट होतात. वेगवेगळे पक्ष असले की मग ते काम करू देत ना, आम्ही बोलतो हे करा, ते बोलतो ते करा, आम्ही बोलतो नाला करा, ते बोलतो हे करू नका. अशा प्रकारची अनेकदा प्रॉब्लेम होतात. पण आपण तरी समजून घेतलं पाहिजे. अख्खा देशाने मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय, महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण किती लोकांना सहकार्य करतो. त्या सगळ्या योजना या भारतीय जनता पक्षाची.
एकदा तुम्ही तरी मोठा मन करून यामध्ये ठरवा की एकदा आपण बघूया की भारतीय जनता पक्ष आल्यानंतर काय काय कामं होतात, कुठल्या प्रकारचा फरक आहे हे आपल्याला जाणवेल. कारण की आमचं सरकार काम करणारं सरकार आहे. नितीश राणे साहेब मंत्री सारखे एवढे मोठे मंत्री आपल्या गावाने एक हाक मारले तरी आले, फक्त यासाठी आले की मला गाववाल्यांनी मला हाक मारले, मच्छीवाने हाक मारले, मला जायला पाहिजे. कारण की हा भारतीय जनता पक्षाचा कर्तव्यच आहे. ज्या ज्या ठिकाणी विकास असेल त्या ठिकाणी भाजप मिळणार. जेटी असू द्या, काही खोटीचे विषय असू द्या, आपण जे बंदर बंद काय तो विषय असू द्या, जे असतील ते आपण त्यापेक्षाही अजून काही आधुनिक विचार करू. मध्ये मी येतानाच मला हे योगामध्ये तुम्ही मांडला, मला येताना मार्केटमध्ये दिसलं, मला नितीश राणे साहेब म्हणाले की आपण इकडे एक चांगलं सुंदर आधुनिक मार्केट बांधूया आणि तेच तुम्ही मांडलं. म्हणजे त्यांचं मनातला तुम्ही मांडलं म्हणजे असं बोलायला हरकत नाही की तुम्ही नाही मांडलं असतं तरी साहेबांनी ते मंजुरी देऊन ते केलं असतं. अशा अनेक कष्ट आहेत. कारण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्हाला फक्त एकच समजते, काम 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 काम. जे कामं तरी कामं व्हायला पाहिजे. तर आपण सुद्धा यावेळी आम्हाला आशीर्वाद द्या आणि नक्कीच होतं एकदा प्रयत्न करा. तुम्हाला फरक जाणवेल की भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे काम करतात. ज्यावेळी भाजपचा नगरसेवक एखादा महापौरकडे जातो, महापौरचं नाव येते, महापौर ज्यावेळी सरकारकडे जातो, मुख्यमंत्री सुद्धा या गावात येऊन गेले पहिला, पण आता पण येतील. गेल्या वेळी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक लावली होती. परंतु आपण कधीतरी विश्वास करा, आपण दरवेळी अनेक प्रश्न मांडतो पण संधीच आम्हाला देत नाही. मी दर निवडणुकीला येतो परंतु मत दुसरा प्रश्न आम्हाला, मत दुसरा प्रश्न आम्हाला. पण तरी याच्याने आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करत नाही. आमचं कर्तव्यच आहे. या राज्याने या शहराने निवडून दिलंय, तुम्ही मत द्या की नाही द्या, आम्ही काम करतच राहणार. पण कधीतरी आमचाही विचार करावा. आमचा विचार करण्यापेक्षा या गावाचा भराचा विचार करावा. आपण तेच 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 निवडून येतात. तर यावेळी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या. नक्कीच आपल्याला विश्वास देतो. मत्स्य व्यवसाय तर हा तुमचं काम होणार, पण त्याच्यावर गावाचे अजून प्रश्न असतील, मग हॉस्पिटल असतील, आरोग्य असतील, शाळा असतील, रस्ते असतील, नाले असतील, मार्केट असतील, गटर असतील, कॉन्क्रीट रोड असतील, हे सर्व दिशेने आम्ही काम करू. आणि कधीतरी हे करावंच लागेल. आज बस स्टॉपची हालत बघितली केवढी वाईट परिस्थिती आहे. एकदम रोजचं ट्रॅफिक असतो, तिकडनं इकडे यायला 15 मिनिटं लागलं. हा प्रश्न कधीतरी सोडवावा लागेल की नाही? सोडवायचं की नाही? कोण सोडवणार? आम्हीच सोडवणार ना. कधीतरी ते विचार करा की यावेळी आपण एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण साथ देऊ आणि या उत्तमला जे सांगितलं आपण बदलून टाकू. आपण आधुनिक उत्तम करू आणि आधुनिक उत्तम झाल्यावर तुम्हाला फरक जाणवेल की भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धत काय. मी परत एकदा माननीय मंत्री महोदयांचं, नितीश राणेंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि मला विश्वास आहे राणेसाहेब आपण जे जे शब्द देणार हे आपण जमिनीवर उतरवून आणि करून ते काम पूर्ण होईल. आणि जे की तो नारळ ना फोडता आम्ही काम सुरू करू. आणि केल्यानंतर राणेसाहेब बोलू की साहेब तुम्ही नारळ फोडायला नाही, आता स्वागताला या. तो काम आम्हाला दाखवा. कारण कामामध्ये कधी भाजप कमी पडलं नाही, कधी निधी कमी पडले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नितीश राणे साहेब असतील, आपल्या कामाला निधी सुद्धा मंजूर होईल आणि काम सुद्धा मंजूर होईल असं मी आपल्याला गवाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.